माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट प्रस्तुत करत आहे. आपण रोज प्रिंटरसारखी कितीतरी यंत्र वापरतो, नाही का? पण कधी असा विचार केलाय का की आतमध्ये नेमकं काय चाललंय? आपण फक्त एक बटन दाबतो आणि कागद आत जातो, त्यावर अगदी अचूक अक्षरं उमटतात आणि तो बाहेर येतो. ही प्रक्रिया एखाद्या जादूसारखी वाटते, पण यामागे एक छोटंसं पण अत्यंत हुशार जग दडलेलं आहे. चला, आज ते जग उलगडून पाहूया. बरं, कुठल्याही मशीनचं काम ते सुरू होतं हालचालीने. मग प्रश्न येतो की गोष्टी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सरकतात कशा? याचं पहिलं उत्तर आपल्याला मिळतं गिअर्स आणि बेल्ट्समध्ये. आता बघा, मोटर ती खूप वेगाने फिरते, पण यंत्रातल्या अनेक कामांसाठी आपल्याला वेगापेक्षा जास्त शक्तीची म्हणजे ताकदीची गरज असते. उदाहरणार्थ, लेझर प्रिंटरच्या ड्रमला खूप वेगाने नाही तर खूप ताकदीने फिरावं लागतं. इथेच तर गिअरचा खरा रोल सुरू होतो. तो मोटरचा वेग कमी करतो आणि त्या बदल्यात प्रचंड टॉर्क म्हणजेच फिरणारी शक्ती निर्माण करतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गिअर्स म्हणजे यंत्राचे स्ट्रॉंग मसल्स आहेत, जे अवजड कामं करण्यासाठी लागणारी प्रचंड शक्ती तयार करतात. ठीक आहे, गिअर्सने शक्ती तर तयार केली, पण ही शक्ती यंत्राच्या दुसऱ्या भागांपर्यंत पोचवायची कशी? आणि इथे एंट्री होते बेल्ट्सची. बेल्ट्स एखाद्या संदेशवाहकासारखं काम करतात. ते मोटर आणि गिअरकडून शक्ती घेतात आणि तिला जिथे गरज आहे तिथे अगदी अचूकपणे पोचवतात. आणि हो, कामाच्या गरजेनुसार वेगवेगळे बेल्ट्स वापरले जातात. काही गोल असतात, काही चौरस, तर काही व्ही आकाराचे किंवा सपाट असतात. प्रत्येक प्रकार एका खास कामासाठी बनवलेला असतो, जेणेकरून शक्ती अजिबात वाया जात नाही आणि काम एकदम अचूक होतं. हालचाल तर समजली, पण यंत्र इतकी अचूक, इतकी कंट्रोलमध्ये हालचाल कशी करतात? म्हणजे प्रिंटरमधला हेड अगदी बरोबर त्याच जागी कसा थांबतो किंवा सरकतो, हे कसं काय शक्य होतं? या अचूकतेचं सगळं श्रेय जातं स्टेपर मोटरला. ही काही सामान्य मोटरसारखी नाही आहे जी सतत गोल फिरत राहते. नाही, ही मोटर छोट्या छोट्या मोजलेल्या स्टेप्समध्ये किंवा टप्प्यांमध्ये फिरते आणि यामुळेच आपल्याला हवं तिथे हवी तेवढीच हालचाल करणं शक्य होतं. यातला सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा काय माहितीये? या मोटर्सना सतत तपासणीची किंवा फीडबॅकची गरज नसते. त्यांना फक्त सूचना द्या, ते आपलं काम चोख करतात. म्हणूनच कमी खर्चात अचूक काम करण्यासाठी ते एकदम बेस्ट आहेत. पण एक गोष्ट आहे, त्यांच्यावर क्षमतेपेक्षा जास्त भार दिला की मात्र त्यांचं संतुलन बिघडू शकतं. बरं, आपण पाहिलं की यंत्र हालचाल करतात आणि ती नियंत्रित पण असते. पण एक मिनिट, यंत्राला हे कळतं कसं की एखादी क्रिया कधी सुरू करायची किंवा थांबायची? म्हणजे प्रिंटरला कसं समजतं की कागद आत आलेला आहे आणि आता छपाई सुरू करायची वेळ झाली आहे? इथेच तर सेन्सर्सची भूमिका सुरू होते. सेन्सर म्हणजे खरं तर यंत्राचे डोळे, कान, त्वचाच सगळं काही. ते आजूबाजूच्या बदलांना ओळखतात आणि त्याबद्दल यंत्राच्या मेंदूला म्हणजे कंट्रोलरला लगेच खबर देतात. सेन्सर साधारणपणे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे मेकॅनिकल सेन्सर, जे दाब किंवा ताणासारख्या फिजिकल बदलांवर रिॲक्ट करतात, आणि दुसरे म्हणजे इलेक्ट्रिकल सेन्सर, जे लाईट, आवाज यांसारख्या गोष्टींना इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये बदलतात. दोन्ही मिळून यंत्राला जाणण्याची शक्ती देतात. आता येतो शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा भाग. विचार करा, यंत्राच्या कंट्रोलरकडून येणारे सिग्नल खूप लहान, नाजूक असतात आणि दुसरीकडे मोटरसारखे भाग खूप शक्तिशाली. मग या दोघांमध्ये पूल कोण बांधतं? एका लहानशा सिग्नलने एवढी मोठी गोष्ट कशी काय घडते? याचं उत्तर आहे रिले. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रिलेचा शोध चक्क टेलिग्राफच्या काळात लागला होता. हो, सॅम्युअल मोर्स यांनी 1836 मध्ये लांब अंतरावर सिग्नल कमजोर होऊ नये म्हणून याचा वापर केला होता. रिलेमध्ये तसे मोजकेच पण खूप महत्त्वाचे भाग असतात. एक कॉईल, एक हलणारा भाग ज्याला आर्मेचर म्हणतात, एक स्प्रिंग आणि काही कॉन्टॅक्ट पॉइंट्स. हे सगळे मिळून एक कमालीचा हुशार स्विच तयार करतात. हे काम कसं करतं? कल्पना करा, एका सर्किटमधून एक छोटासा करंट येतो आणि तो कॉईलला ॲक्टिवेट करतो. यामुळे कॉईलमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, जे आर्मेचरला स्वतःकडे खेचतं आणि जसा आर्मेचर खेचला जातो तसा तो दुसऱ्या बाजूला एक मोठा स्विच ऑन करतो आणि एक पूर्णपणे वेगळं हाय पॉवर सर्किट चालू होतं. कमाल आहे ना? एका लहानशा ठिणगीने मोठी आग लावण्यासारखंच आहे हे. रिले इतका महत्त्वाचा का आहे हे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. बघा, एका लहानशा 12 व्होल्टच्या सिग्नलने एक मोठी शक्तिशाली AC मोटर चालू केली आहे. हे फक्त कंट्रोलसाठीच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही खूप गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण यंत्राच्या आतले वेगवेगळे महत्त्वाचे भाग सुटे पाहिले. चला, आता ह्या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून एक मोठं आणि स्पष्ट चित्र पाहूया.
अगदी थोडक्यात सांगायचं तर गिअर्स देतात शक्ती म्हणजेच टॉर्क, बेल्ट्स ती शक्ती पोहोचवतात म्हणजे गती, स्टेपर मोटर जाणतात अचूकता, सेन्सर्स यंत्राला देतात जागरूकता आणि रिले लहान सिग्नलने मोठ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. हेच आहेत कोणत्याही आधुनिक यंत्राचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं यंत्र वापराल तेव्हा त्याच्या आत चालणाऱ्या या अद्भुत प्रक्रियेचा विचार नक्की करून बघा. हे मूलभूत घटक समजल्यावर कोणतंही गुंतागुंतीचं यंत्र समजून घेणं किती सोपं होऊन जाईल, नाही का? आता या नव्या नजरेतून आपण पुढचं कोणतं यंत्र उलगडून पाहणार आहात?